हाय, गुड आफ्टरनून. आपण बघतोय द लास्ट कन्सेप्ट इन आवर मटेरियल कॉस्ट. मटेरियलच्या टॉपिकमधला एक लास्ट कन्सेप्ट बघतोय, त्याचं नाव आहे लेवल ऑफ मटेरियल. बेसिकली हा जो कन्सेप्ट आहे हा सगळ्याच कॉलेजमध्ये शिकवले जातील असं नाही आहे. पण काही कॉलेजमध्ये शिकवतील, काही कॉलेजमध्ये शिकवणार नाहीत. पण तरीसुद्धा मी हा टॉपिक शिकवतोय, म्हणजे ज्या कॉलेजला इंटिग्रेटेड झालेला आहे त्यामुळे बऱ्याचशा काही कॉलेजमध्ये शिकवण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. हा पूर्ण कन्सेप्ट जो आहे लेवल ऑफ मटेरियल म्हणजे मटेरियल लेवल, हा सगळा बेस आहे फॉर्म्युल्यावर. आपण एक 4 क्वेश्चन घेणार आहोत. 4 क्वेश्चन मी घेईल, 4 क्वेश्चन तुम्ही सोडवा. 8 क्वेश्चन इज अ मोर दॅन इनफ फॉर क्लिअरिंग द कन्सेप्ट. जरी कॉलेजमध्ये नाही शिकवलं तरी तो समजून घ्या, अवघड नाही आहे. अवघड असतं तर मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असं की याच्या भानगडीतच पडू. ठीक आहे. द लास्ट कन्सेप्ट लेवल ऑफ मटेरियल. आता याचं पहिलं थोडंसं बेसिक जाणून घेऊया, जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो, आपण हा परचेस मॅनेजर जो आहे, परचेस मॅनेजर हा मार्केटमधून माल परचेस करतो आणि इथे आणून ठेवतो. कुठे ठेवतो? स्टोअरमध्ये. त्यानंतर हे मटेरियल तो इथे इश्यू करतो. कुठे? प्रोडक्शनला. तो आहे ना परचेस मॅनेजर आहे ना, इथे लेवल ठरवतो. लेवल जसं नाही का आपल्या डॅममध्ये पाण्याची लेवल असते. लेवल म्हणजे पातळी. हळूहळू पाणी कमी कमी होत जातं. जसं जसं पाणी वापरतो पाणी कमी कमी होत जातं. पाऊस पडला की त्याची लेवल वाढते. परत पाणी वापरल्यावर पाणी कमी होतं. लेवल. तसं आपण इथे मटेरियल इथे इश्यू करतो. कुठे? प्रोडक्शनला. जसं जसं आपण मटेरियल इश्यू करत जातो तसं आपल्या स्टोअर मधलं मटेरियल हळूहळू कमी होतं. जसं जसं मटेरियल आपण इश्यू करतो प्रोडक्शनला तसं स्टोअर मधलं मटेरियल हळूहळू कमी होतं. मग हा परचेस मॅनेजर काय करतो, एक लेवल ठरवतो. ह्या लेवल पर्यंत मटेरियल आलं तर ऑर्डर द्यायची. मटेरियलला मार्केटमध्ये ऑर्डर द्यायची की आम्हाला मटेरियल पाहिजे. मग मटेरियल येईपर्यंत वेळ लागतो. तोपर्यंत आपल्याकडे एवढं मटेरियल शिल्लक असतं. मग हळूहळू मटेरियल इश्यू करत जात आपण जेव्हा जातो तेव्हा हळूहळू ते मटेरियल जे एका लेवल पर्यंत आलं की तोपर्यंत ही ऑर्डर येणार. ही ऑर्डर आली की परत आपल्या स्टोअरची लेवल वाढली. परत आपण मटेरियल इश्यू करत जातो. हळूहळू मटेरियल कमी येतं. एक लेवल पर्यंत आलं की परत हा मॅनेजर काय करतो, ऑर्डर करतो. लेवल म्हणजे पातळी, मटेरियलची लेवल. ते आपल्याला शिकायचं आहे. लेवल ऑफ मटेरियल म्हणजे इट इज द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ मटेरियल. इट इज द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ परचेस मॅनेजर टू डिसाइड द लेवल. मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या लेवल असतात, काय असतं, तर बेसिकली आपल्याला एकूण 4 प्रकारचे लेवल दिलेले आहेत. हे कळलं तुम्हाला? पहिलं मॅक्सिमम लेवल, दुसरं मिनिमम लेवल, तिसरं रीऑर्डर लेवल, चौथं डेंजर लेवल,
म्हणजे 4 लेवल त्यांनी ठरवलेले असतात. ठीक आहे, चार्टच्या माध्यमातून मी दाखवण्याचा तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. मॅक्झिमम लेवल आहे. ही रीऑर्डर लेवल आहे. ही मिनिमम लेवल आहे. आणि हे डेंजर लेवल. एक्झाम्पल चार्ट नाही पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो परचेस मॅनेजर काय करतो, आपल्या स्टोअर मध्ये एक लेवल ठरवतो. ही मॅक्झिमम लेवल, याच्या पलीकडे स्टोअर मध्ये माल ठेवायचा नाही. मॅक्झिमम कॅपॅसिटी आपली एवढी आहे. ही रीऑर्डर लेवल. रीऑर्डर लेवल म्हणजे काय, तर रीऑर्डर लेवल म्हणजे ह्या लेवल पर्यंत आपण आलो तर आपण परचेस मॅनेजर काय करतो, मार्केटमध्ये ऑर्डर देतो मटेरियलची. त्याला आपण बोलतो रीऑर्डर लेवल. मिनिमम लेवल म्हणजे कमीत कमी एवढ्यापर्यंत तुमचं मटेरियल पाहिजे स्टोअर मध्ये. जर याच्या खाली आलं की समजायचं डेंजर लेवल. म्हणजे याच्या खाली आलं तर चालेल, पण हे डेंजर लेवल म्हणजे याच्या खाली येऊन द्यायचं नाही. याच्या खाली आलं की समजायचं आपलं प्रोडक्शन कुठेतरी स्टॉप होणार. सो दीज आर द 4 लेवल. मॅक्सिमम लेवल, रीऑर्डर लेवल, मिनिमम लेवल आणि डेंजर लेवल. समजा आपल्याकडे इथे स्टॉक आहे, बरोबर आहे, तेवढा स्टॉक आहे. आपण हळूहळू स्टॉक वापरत जातो. जसं जसं आपण स्टॉक वापरत जातो पातळी लेवल कमी कमी होत जाते. इथपर्यंत आलं. आपल्याकडे एवढा स्टॉक मटेरियल स्टोअर मध्ये आहे. रॉ मटेरियल एवढं रॉ मटेरियल स्टोअर मध्ये आहे. आपण वापरतोय. वापरत गेलो की हळूहळू लेवल कमी होत जाते. या लेवल पर्यंत आलो. या लेवल पर्यंत आलं की आपण ऑर्डर देतो. ऑर्डर दिली की लगेच एक दिवसात माल येत नाही. मग आपण वापरतोय. इथे आलो. इथे आपली ऑर्डर आली. इथे आल्यावर आपण काय केलं, इथे ऑर्डर दिली आणि इथे ऑर्डर आली. मटेरियल वाढलं. म्हणजे इथे ऑर्डर दिली आपण आणि इथे मटेरियल आलं, ऑर्डर आली, आपलं मटेरियल वाढलं. म्हणजे हा आणि हा 3 दिवसांनी ऑर्डर लागली. म्हणजे हा इथे मटेरियलची ऑर्डर दिली, मटेरियल पर्यंत आपण मटेरियल वापरतोय, इथे आलं, मटेरियल वाढलं, इथे एवढं झालं मटेरियल. सो हा जो पिरियड आहे हा 3 दिवसाचा पिरियड आहे. याला आपण बोलतो लीड पिरियड. मटेरियल आलं, वापरायला सुरुवात केली. इथे आपण ऑर्डर दिली, रीऑर्डरला आलो, रीऑर्डर लेवल पर्यंत पोहोचलो की आपण ऑर्डर देतो. ऑर्डर दिली पण काहीतरी प्रॉब्लेम झाला, अजून मटेरियल आलंच नाही. इथपर्यंत पोहोचलो तेव्हा ऑर्डर आली. म्हणजे इथे ऑर्डर दिली, इथे ऑर्डर आली, 5 दिवस गेले. इथे आलो, परत मटेरियल वापरायला चालू केलं, इथे ऑर्डर दिली, मटेरियल वापरतोय, लगेच मटेरियल आलं सुद्धा. म्हणजे इथे ऑर्डर दिली, इथे मटेरियल आलं, इथे ऑर्डर दिली, मटेरियल वापरतो, इथे ऑर्डर दिली, इथे मटेरियल आलं, ऑर्डर वाढली.
तुमची साईज, मटेरियलची साईज वाढली, मटेरियल वाढलं. म्हणजे काय, ही तुमची मॅक्झिमम लेवल आहे. याच्या पलीकडे तुम्ही स्टोअरमध्ये माल ठेवायचा नाही. त्यानंतर ह्या लेवलपर्यंत मटेरियल वापरत गेलं की मटेरियल कमी कमी होत जाणार. इथपर्यंत आलं की आपण ऑर्डर द्यायची, पुढे वापरणं चालू ठेवायचं. मटेरियल आलं की परत मटेरियल वाढलं, ऑर्डर दिली, वापरतो इथे मटेरियल आलं. जर याच्या खाली आलं असतं तर आपण डेंजर झोनमध्ये आलो असतो. मटेरियल वाढलं, परत इथे आलं, परत वाढलं, वापरतो. सो परचेस मॅनेजर ह्या लेवल ठरवतो. पहिलं मॅक्झिमम लेवल, दुसरं मिनिमम लेवल, तिसरं रिऑर्डर लेवल, चौथं डेंजर लेवल. इज इट क्लिअर? कळलं? लेवल का ठरवतो? कारण त्याला ऑर्डर द्यायची आहे. त्याच्यावरून, कारण जर त्यांनी ह्या लेवल नाही ठरवल्या तर काय होणार, देन ही गेट कन्फ्यूज, ऑर्डर कधी द्यायची. आणि समजा आपण ऑर्डर दिली आणि जर मटेरियल इन टाइम मध्ये नाही आलं तर आपलं प्रोडक्शन स्टॉप होऊ शकतो. आणि प्रोडक्शन स्टॉप झालं तर पुढे सगळा सेल पण स्टॉप होऊ शकतो. आणि म्हणून आपल्या प्रोडक्शन मध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे, आपलं प्रोडक्शन कुठेही स्टॉप नाही झालं पाहिजे. म्हणून परचेस मॅनेजर एक मटेरियलची लेवल ठरवतो. मग आता ही लेवल किती युनिटची असली पाहिजे याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आता आपण बघूया. ठीक आहे? तर ते 5 फॉर्म्युले आहेत. ते 5 फॉर्म्युले आपल्याला बघायचे आणि ते 5च्या 5 फॉर्म्युले, प्रत्येक फॉर्म्युला 5 वेळा तुम्ही लिहायचा आहे. मी शिकवताना मी एक्सप्लेन करेलच. ओके? सो पहिला फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मॅक्झिमम लेवल. आता मॅक्झिमम लेवलचा फॉर्म्युला काय आहे? तर मॅक्झिमम लेवलचा फॉर्म्युला आहे रिऑर्डर लेवल मायनस reorder level minus average consumption into that. आपण ना पहिला reorder लेवलचा फॉर्म्युला शिकूया. reorder लेवलचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम कन्झम्पशन, म्हणजे आपली कंपनी आपण मॅक्झिमम किती कन्झम्पशन करतो ते इनटू मॅक्झिमम टाइम. मॅक्झिमम कन्झम्पशन इनटू मॅक्झिमम टाइम. ओके? त्यानंतर दुसरा आपण बघूया मॅक्झिमम लेवल. रिऑर्डर लेवल कशावरून ठरवतो की आपली कंपनी मॅक्झिमम किती मटेरियल कंझ्युम करतं इनटू मॅक्झिमम टाइम, म्हणजे मॅक्झिमम रॉ मटेरियल मॅक्झिमम टाइम मध्ये किती कंझ्युम करतं, त्याच्यावरून ठरवतो रिऑर्डर लेवल. मॅक्झिमम लेवल. आता मॅक्झिमम लेवल कशी ठरवणार आपण? reorder level plus maximum consumption. reorder quantity plus reorder level reorder quantity plus reorder level minus minimum consumption into minimum time.
पहिलं रीऑर्डर लेवल, दुसरं मॅक्झिमम लेवल. मॅक्झिमम लेवल कसे ठरवणार? रीऑर्डर क्वांटिटी म्हणजेच EOQ प्लस रीऑर्डर लेवल मायनस मिनिमम कंझम्पशन इंटू मिनिमम टाइम. थर्ड मिनिमम कंझम्पशन. minimum level is equal to reorder level minus average consumption into average time. Minimum level is equal to reorder level minus average consumption into average time. And चौथं average inventory level. Average inventory level is equal to maximum level plus minimum level divided by 2 or minimum level plus half reorder quantity. बस हे चार फॉर्म्युले लेवलचे. हे चार फॉर्म्युले प्रॉपर केले की हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल आणि खूप सोपं आहे. आता मी माझे काही लोक आहेत की त्यांनी सांगितलं की नाही शिकवलं तरी चालेल, पण मी असं सांगेल की तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे, ॲटलिस्ट नॉलेजसाठी. आणि जास्त काही नाही, आपण फक्त 4 प्रॉब्लेम घेणार आहे. बायचान्स ते जर कदाचित कधी आलं तर परत वी डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. ओके, बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. रिऑर्डर लेवल कशी काढणार? रिऑर्डर लेवल म्हणजे अशी लेवल ज्या लेवलला परचेस मॅनेजर मार्केटमधून ऑर्डर करतो मटेरियलची. मॅक्झिमम कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम टाइम. म्हणजे रिऑर्डर लेवलमध्ये मध्ये मॅक्झिमम घ्यायचं, मॅक्झिमम लेवलला मध्ये मिनिमम घ्यायचं आणि मिनिमम लेवलला मध्ये ॲव्हरेज घ्यायचं. शॉर्टकट सांगतो बघा. रिऑर्डर लेवलला मॅक्झिमम घ्यायचं, मॅक्झिमम लेवलला मिनिमम घ्यायचं, मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम टाइम आणि मिनिमम लेवलला मध्ये ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज टाइम. इथे रिऑर्डर क्वांटिटी प्लस रिऑर्डर लेवल मायनस, इथे रिऑर्डर क्वांटिटी नाही घ्यायचं, रिऑर्डर लेवल मायनस आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी मॅक्झिमम लेवल प्लस मिनिमम लेवल डिवाइड बाय 2 किंवा मिनिमम लेवल प्लस हाफ ROQ. ठीक आहे. सो आता आपण क्वेश्चन नंबर घेतोय 3. क्वेश्चन नंबर 3 घेतोय, सॉरी 3 नाही 4. क्वेश्चन नंबर 4. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम लेवल. त्यांनी आपल्याला मॅक्झिमम लेवल कॅल्क्युलेट करायला सांगितले, मिनिमम लेवल कॅल्क्युलेट करायला सांगितले आणि रिऑर्डर लेवल कॅल्क्युलेट करायला सांगितले. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स. मिनिमम कन्झम्पशन 30 युनिट, म्हणजे आपली कंपनी, आपली फॅक्टरी 30 युनिट मिनिमम कन्झ्युम करते. मॅक्झिमम कन्झम्पशन 60 युनिट and material received within 2 to 4 week. 2 to 4 week म्हणजे 2
2 हा मिनिमम पिरियड झाला, 4 हा मॅक्झिमम पिरियड झाला. तिथे लिहून ठेवा 2 मिनिमम पिरियड, 4 मॅक्झिमम पिरियड. आणि रिऑर्डर क्वांटिटी 200 युनिट. रिऑर्डर क्वांटिटी दिली आहे 200 युनिट. आता कसं काढायचं बघा. पहिला सगळ्यात फॉर्म्युला पहिला काढायचा ते म्हणजे रिऑर्डर लेवल. सगळ्यात पहिलं रिऑर्डर लेवल काढायची. रिऑर्डर लेवलचा फॉर्म्युला काय आहे? रिऑर्डर लेवलचा मॅक्झिमम कन्झम्पशन इनटू मॅक्झिमम टाइम. मॅक्झिमम कन्झम्पशन इनटू मॅक्झिमम टाइम. आता मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे? 60 युनिट. ओके. आणि मॅक्झिमम टाइम किती आहे? 4 वीक. 4 म्हणजे 6 × 4 240. म्हणजे आपली रिऑर्डर लेवल किती? 240 युनिट. म्हणजेच आपल्या स्टोअर मध्ये 240 युनिट शिल्लक राहिले. हे आपलं स्टोअर आहे ना. आपल्या स्टोअर मध्ये 240 युनिट आले. म्हणजे इथपर्यंत आलो. एवढे 240 युनिट आपल्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे ह्या लेवल पर्यंत आपल्या स्टोअर मध्ये 240 युनिट आहेत. हे जेव्हा कळेल परचेस मॅनेजरला, त्या लेवलला तो लगेच मार्केटमध्ये ऑर्डर देणार की बाबा मला मटेरियल पाठव. कळलं अर्थ? पाय. दुसरं मॅक्झिमम लेवल. हे मॅक्झिमम लेवल कशी काढतो? ROQ प्लस रिऑर्डर लेवल मायनस मिनिमम कन्झम्पशन इनटू मिनिमम टाइम. आता ROQ त्यांनी दिलाय 200 युनिट प्लस रिऑर्डर लेवल ऑलरेडी काढले आपण 240 मायनस मिनिमम कन्झम्पशन 30 युनिट आणि मिनिमम टाइम 2 वीक. 200 प्लस 240 440 आणि हे 30 दुने 60 440 म्हणून 60 गेले 380 युनिट. म्हणजे आपली मॅक्झिमम लेवल स्टोअरची किती आहे? 380 युनिट. बस. म्हणजे 380 युनिट पेक्षा जास्त. म्हणजे कमीत कमी आपल्या स्टोअर मध्ये 300 म्हणजे जास्तीत जास्त आपल्या स्टोअर मध्ये 380 युनिट पाहिजे. त्याच्या पलीकडे जास्त नको. आता तिसरं मिनिमम लेवल. मिनिमम लेवल. मिनिमम लेवलचा फॉर्म्युला काय? रिऑर्डर लेवल मायनस ॲव्हरेज कन्झम्पशन इनटू ॲव्हरेज टाइम. रिऑर्डर लेवल किती? रिऑर्डर लेवल किती आहे? 240 युनिट्स मायनस ॲव्हरेज कन्झम्पशन. आता ॲव्हरेज कन्झम्पशन कसं काढणार? ॲव्हरेज कन्झम्पशन मी ॲव्हरेज इन्व्हेंटरी नाही बोलत आहे, ॲव्हरेज कन्झम्पशन. सो ॲव्हरेज कन्झम्पशन कसं काढणार? मिनिमम कन्झम्पशन किती आहे? 30 युनिट प्लस मॅक्झिमम किती आहे? 60 डिवाइड बाय 2. ॲव्हरेज काढायचं म्हणजे अर्धा करायचा. 30 प्लस 60 डिवाइड बाय 2. 30 प्लस 60 90 डिवाइड बाय 2 45. सो 45. आणि ॲव्हरेज टाइम कसं काढणार? मिनिमम मिनिमम प्लस मॅक्झिमम. मिनिमम 2 आहे, मॅक्झिमम 4 आहे. 4 ने 2 6 डिवाइड बाय 2 3 ना 45 into 3 45 into 3 135. So 240 minus 135. 240 minus 135 105 युनिट. ही आली तुमची मिनिमम लेवल. म्हणजे जर सांगायचं झालं तर हे तुमचं स्टोअर आहे, ही मॅक्झिमम लेवल, ही तुमची किती मॅक्झिमम लेवल 380 युनिट.
रिऑर्डर लेवल 240 आणि मिनिमम लेवल 105 या लेवल आहे असं ठरलेलं आहे. म्हणजे मॅक्झिमम 380 युनिट तुम्ही ठेवा. वापरायला लागलो की हळूहळू कमी होणार. 240 युनिट पर्यंत आलो की आपण ऑर्डर द्यायची. ऑर्डर द्यायला वेळ लागणार, तोपर्यंत आपल्याकडं एवढे 240 युनिट आहे. हळूहळू कमी 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 पर्यंत. तर मिनिमम लेवल एवढ्या लेवलपर्यंत ऑर्डर आलीच पाहिजे, कारण याच्या लेवलच्या खाली गेलं की आपण डेंजर झोनमध्ये. सो अशा प्रकारे परचेस मॅनेजर लेवल ठरवतो. फॉर्म्युले पाठ करायचे, प्रॉब्लेम सोपा आहे. ठीक आहे. चलो, थँक्यू.